नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये खूप खूप असं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, माझ्या इंस्टाग्रामलाही फॉलो करा। तर आजची आपली रेसिपी म्हणजे बदाम मिल्कशेक। चला तर मग रेसिपीला करूया सुरुवात। सर्वप्रथम इथे आपण लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे आपण काजू बदाम हे कट करून घेतलेले आहे, कस्टर्ड पावडर घेतलेली आहे 2 चमचा, थोडेसे केसर, वेलची आणि बदाम भिजवून घेतलेले आहे, त्याच्यानंतर 1 कप साखर आणि नंतर आपण गॅसवरती कढाई ठेवली, त्याच्यामध्ये दूध घालून घेतले। इथे मी अर्धा लिटरपेक्षा जास्त आणि 1 लिटरपेक्षा थोडंसं कमी या प्रमाणात असं दूध घेतलेलं आहे। आता आपण दूध मीडियम गॅसवरती थोडंसं तापून घेऊया। तोपर्यंत इकडे जे बदाम भिजवून घेतलेले होते त्याचे आपण साल काढून घेऊया। बदामाचे साल काढले की ते आपण आता मिक्सरला त्याची पेस्ट करून घेऊया। इथे आपण मिक्सरमध्ये बदाम हे घालून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं म्हणजे पेस्ट ही लवकर बनेल आणि बारीकही होईल। तोपर्यंत इकडे दुधाला थोडीशी साय आली होती, ती आपण चमच्याने हलवून घेतली। कमी गॅसवरती किमान अर्धा तास लागतो आपल्याला। इथे कस्टर्ड पावडरमध्ये आपण थोडंसं दूध घालून घेऊया आणि चमच्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे ते पावडर हे गाठोळ्याने झाले पाहिजे। आता दूध जास्त आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। दूध आटल्यानंतर इथे आपण जे बदामाची पेस्ट केली होती ती आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल। बदामाची पेस्ट घालून घेतली की आपण एकसारखं असं मिक्स करत राहूया। बदामाची पेस्ट घालून झाली की आपण जी वेलचीची पूड केली होती तीही घालून घेतली। त्याच्यानंतर आपण जे कस्टर्डचं दूध बनवून घेतलं होतं तेही घालून घेऊया। कस्टर्डचं दूध घालत असताना एकसारखं असं मिक्स करत राहूया। कस्टर्डचं दूध घातल्यानंतर इथे आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। नंतर थोडेसे केसर घालून घेतले आणि परत मिक्स करत राहिलो। मिक्स झालं की नंतर आता ह्या स्टेजला आपण सगळ्यात लास्ट म्हणजेच साखर घालून घेतली। साखर इथे मी 1 कप घातली, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त घालू शकता। साखर घातली की त्याला घट्ट व्हायला एकदम सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेतला आणि हे थंड व्हायला ठेवून घेऊया। तर इथे बदाम शेक हा थंड झालेला आहे, तो आता आपण ग्लासमध्ये ट्रान्सफर करूया। इथे सगळ्यात पहिल्या ग्लासमध्ये आपण थोडेसे काजू बदाम घालून घेतले आणि आता आपण त्याच्यामध्ये बदामचा शेक घालून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं दिसतोय। तुम्ही बदाम मिल्कशेक कसा बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, मी कसा बनवला हेही मला सांगायला विसरू नका। आता आपण गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स हे वरती घालून घेऊया, जसं की बदाम, काजू, पिस्ता, केसर, अजून
पिस्ता आणि नंतरला रोज पॅटल्स हे मी घरी बनवलेले आहे. याची रेसिपी मी अपलोड करणार आहे. तर फायनली आपला बदाम मिल्कशेक बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता, दिसायलाही एकदम अट्रॅक्टिव्ह आणि प्यायला तरी एकदम स्वीट आणि यम्मी. तर चला तर मग अशाच नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, जमेल तेवढे शेअर करायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा माझ्या रेसिपी.